आया चलो खाना खाते हैं, ठीक है? खाओ। हाँ नहीं खाया सब देते पानी। आता आम्ही नवी मुंबईतून कामशेतला निघालो होतो परत आणि रस्त्यामध्ये आम्हाला ही महिला निराधार अवस्थेमध्ये दिसली आहे। आम्ही गाडी थांबवली आणि तिची चौकशी केली। ही महिला इथे सुरक्षित नाही आहे। आपण पाहतोय की कलकत्त्याची केस झाली किंवा इतर अनेक ठिकाणून रोजच्या रोज आपण बातम्या पाहतोय की महिलांवरचे अत्याचार दिवसेंदिवस वाढत चाललेत आणि ही महिलासुद्धा अशीच रस्त्यावरती बसलेली आहे। या महिलेला सुरक्षित ठिकाणी हलवणं फार महत्त्वाचं आहे आणि हिलासुद्धा आपण आधार देणं फार गरजेचं आहे। तर आपल्या किनारा उद्यासमाची टीम आता या महिलेची मदत काय करू शकते आपण पाहूयात। कहाँ से आए हो आप? दुबई। हाँ दुबई से दुबई से आए हो? कहाँ से आई हो बोले? दुबई। दुबई से? अच्छा दुबई। दुबई अच्छा तुम पैदल आ गई? घर जाना है वापस? जाना है। आपको जाके छोड़ दे? अभी नहीं। फिर कब जाना है? जाएगा। क्यों झगड़ा किया क्या? किसके साथ झगड़ा किया? जनरल वाले के साथ। किसके साथ? जनरल वाले वो काम कराते हैं, पैसा नहीं देता था, झगड़ा करके चले गए। कौन काम करा के लेते हैं? खेत वाले। खेत वाले? चलो तो देखते हैं। चलो हम लोग आते हैं। इधर आओ जरा। किसकी गाड़ी है? हाँ? ही महिला सांगते की ही गाड़ी तिची नाहीये आणि 3 महिन्यांपासून ती इथेच कपडे ठेवतीये। और ये गाड़ी किसकी है? तो फिर ये तो दरवाजा खुला है। दुकान बंद हो जाते हैं। हाँ अच्छा दुकान बंद हो जाता है उसके बाद दुकान बंद हो जाता है उसके बाद तुम बाहर सोती हो? ऐसा क्यों करती हो? घर क्यों नहीं जा रही हो? मेरी भी मदद है। अरे अगर कोई कुछ करेगा तो क्या करोगे तुम? कौन है? कहाँ पे दिखाओ? है तुम्हारे चाचा उधर? इधर है, दिखाओ तो। चलो सर चला बरं सर विचारूया। कितने दिन से है ये? हम लोग तो नजर में तो ये हो गया 1-1.5 महीना 2 महीना। तो ये बारिश तो मेरे को लगता है उसी में ही जब से बारिश चालू हुआ ऐसा टेम्पो खड़ा था। अच्छा हाँ उसी में रहती थी, दोस्ती थी। अकेली रहती थी। अच्छा ठीक आहे। चाचा सांगताय 1.5 महिन्यांपासून ही महिला इथेच राहतीये आणि किती असुरक्षित आहे विचार करा मंडळी। आता ह्या महिलेला जर आपण आधार नाही दिला तर तिच्यावर सुद्धा अन्याय अत्याचार होऊ शकतो आणि कोणाकडे दाद मागणार? तर आता आपण 112 नंबरला फोन केला, आता पोलीस येतीलच। या महिलेचं आपण पुनर्वसन एखाद्या संस्थेमध्ये करूयात जेणेकरून ती तिथे सुरक्षितरित्या राहू शकेल आणि ती तिच्या कुटुंबियांमध्ये परत जाऊ शकेल। कहाँ से आए हो? दुबई। दुबई से? ठीक आहे। सर्वांना एकच विनंती की ज्यांच्या गाड्या बंद पडल्यात आणि ज्या वापरण्यात नाही आहेत, हायवेवरती उभ्या आहेत आणि त्यांना साधं लॉक पण केलेलं नाही, अशा गाड्यांमध्ये अशा महिलांना थांबून किंवा तिथे अशाच गाड्यांमध्ये अशा महिलांवरती अत्याचार होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे एकच विनंती की अशा गाड्या बंद असतील तर त्या गाड्या एकतर तुम्ही तिथून ताबडतोब दुसरीकडे हलवा, नाहीतर मग त्यांची काहीतरी योग्य विल्हेवाट लावा। आज ही महिला गेल्या 2 महिन्यांपासून त्या बंद गाडीमध्ये राहतीये। आपण पाहिलं आतमध्ये कशी कपडे तिने ठेवले होते। आपण सर्व मिळून अशा महिलांच्या पाठीशी उभं राहूयात। सर्व महिला, सर्व मुली, सर्व भगिनी
ही आपली जबाबदारी आहे असं समजून आपण यांच्याशी का नाही वागायचं? प्रशासनाला पण मी एक विनंती करते की अशा कुठे वस्तीमध्ये गाड्या असतील त्यांचे मालक शोधून त्या त्यांच्या ताब्यात देण्यात याव्या, जेणेकरून अशा महिलांवरती त्या गाडीमध्ये अत्याचार होऊ नये. आताच आपण 112 नंबरवरती फोन केला आणि इथे पोलीस डिपार्टमेंट इथे हजर झाले ताबडतोब. हे लोणावळ्याचे पोलीस आहेत आणि यांचं नेहमी आपल्याला सहकार्य असतं. सर खूप थँक्स तुम्हाला, तुम्ही ताबडतोब आला तिथे. आम्ही फोन केल्यानंतर तिला उपचारांची सुद्धा गरज आहे, मानसोपचाराची. तर आता आपण सरांकडून जी काही पुढची कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करूयात. सदर महिलेला प्रादेशिक मनोरुग्णालय येरोडा इथे दाखल करण्यात आलेले. लोणावळा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी केलेल्या अत्यंत मोलाच्या सहकार्याबद्दल शतशः धन्यवाद.